नवरात्र उत्सव आजपासून सुरू होतोय राज्यभरात। आता दुर्गेच्या आणि तुळजाभवानीच्या दर्शनाकरता भाविकांची गर्दी आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रसिद्ध कर्णपुरा इथल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनाकरता भाविकांनी तौबा गर्दी केली आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सचिन बडे यांनी। नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये आपण पाहताय देवीचं आगमन होतंय। देवी कुठंतरी सर्वांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करेल असं वाटतं। तर छत्रपती संभाजीनगरातला आपण पाहत असाल तर कर्णपुरा माता म्हणजेच तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते। पहाटेपासूनच पावसामध्ये भाविकांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतील हीच भावना जी आहे ती प्रत्येकांना वाटते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी परंपरेनुसार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि त्यासोबतच ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे आरतीला येत असतात आणि या ठिकाणी आरती करतात आणि त्यांची ज्या काही मनोकामना असतील, इच्छा असतील त्या या देवीकडे बोलतात। असं बोललं जातं की जे जे या ठिकाणी नवस करतात त्यांचे नवसही पूर्ण होतात आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यातून विविध ठिकाणावरून किंवा जिल्हाभरामधून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे गाभारा जो आहे तो सजवण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच मोठी संख्या जी आहे ती भाविकांची या ठिकाणी पाहायला मिळते। भाविकही आहेत, महिलाही आहेत, लहान मुलंही आहेत, वृद्धही आहेत, सर्वांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गर्दी म्हणा किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन जे आहे ते प्रयत्न करते आणि त्यासोबतच या ठिकाणी रांगा ज्या आहेत ते दर्शनाचे ते व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करते। भक्तांची गर्दी अशीच राहणार आणि 10 दिवसही पूर्ण अशीच गर्दी चालू राहणार। देवीच्या आशीर्वादाने सर्वांना दर्शन जावं हीच मनोकामना असते। पूर्ण होण्यासाठी तर लोक नवस घेऊन येतात ना देवीकडे। अथवा जर देवीवर लोकांचा विश्वास नसता तर नवस घेऊन का आले असते। आपण पाहताय प्रत्येकजण दर्शनासाठी येतो, आपल्या मनोकामना या ठिकाणी देवीच्या दारी मांडतोय आणि हे महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकांच्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात हीच अपेक्षा जी आहे, हीच मागणी जी आहे ती देवीकडे केली जाते। आपण पाहत असाल तर भक्तांची मोठी रीग जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि दुसरीकडे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर का होईना भाविकांची भक्तांची मोठी गर्दी, तुडुंब गर्दी मंदिरांमध्ये पाहायला मिळते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। नवरात्र म्हणजे एक ऊर्जा देणारा, शक्ती देणारा, प्रेरणा देणारा असतो आणि आई भवानीचा, जगदंबेचा यावर्षी सुदैवानं 11 दिवसाचा नवरात्र आहे। आणि वाटतं नवरात्र हा असा उत्सव असतो की माणसाच्या मनामनात, कारण ज्या दुर्गेनं महिषासुराचं मर्दन केलेलं आहे त्याचा हा उत्सव असतो। म्हणून आज हा उत्सव इथं संभाजीनगरचा 400-350 वर्ष जुना आहे। मला वाटतं परंपरेनं आम्ही तो साजरा करत आलो आहे। आज त्याची सुरुवात झाली। छत्रपती संभाजीनगरचं ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवत कर्णपुरा माता आहे। कर्णपुरा मातेला आम्ही अगदी लहानपणापासून येतो आहे आणि आता आज इतकी प्रचंड, पहिल्या दिवशीच इतकी गर्दी आहे, म्हणजे आता पूर्ण 10 दिवस किती गर्दी राहील हे आपल्याला अंदाज आहे। जगदंबा म्हणजे अंबा मातेचा आशीर्वाद खूप मोठा आहे आणि म्हणून आमची तीच मागणी आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच पक्ष मोठा होऊ दे आणि शत्रूचा पराभव होऊ दे। जे शत्रुत्व करतात त्याचा पराभव होऊ दे ही प्रार्थना मी त्या ठिकाणी केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।